अब्दुल्लाट ग्रामपंचायत येथील बरीच माहिती न मिळाल्यामुळे आणि मी माहिती अधिकाऱ्याचा अर्ज दिल्यानंतर किमान 3 महिने मला पाठपुरावा करून सुद्धा माहिती वेळेत दिली नाही. त्याच अनुषंगानं जी माहिती मला पाहिजे होती त्याची पानं जवळपास 4723 आहेत असं सांगितण्यात आलं आणि ते कळवण्यात आलं आणि त्या अनुषंगाने ₹2 9446 माझ्याकडे भरून घेऊनसुद्धा जवळपास 1.5 महिने मला माहिती मिळत नव्हती. त्यानंतर मी गटविकास अधिकारी परीट साहेब यांच्याकडं मी ज्यावेळेला अर्ज केला की अशी झालं आहे, पैसे मी भरले आणि माहिती अधिकारसुद्धा मला मिळत नाही, गावातला कारभार प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही चौकशीसुद्धा करा आणि जी काही माहिती मला पाहिजे आहे ती माहिती मला लवकरात लवकर देण्यात यावी म्हणून मी स्वतः एक अर्ज केला होता गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे. त्यांनीसुद्धा त्या अर्जाला कोणत्याही स्वरूपाचं काही म्हणजे हे केलं नाही, त्याच्यावरती काही निर्णय घेतला नाहीत किंवा त्या अनुषंगानं काय त्यांनी कारवाईसुद्धा केलं नाहीत किंवा चौकशीसुद्धा केलं नाही. त्याच्यानंतर मला अकिवाटे साहेब ग्रामविकास अधिकारी जे लाटे जे आहेत त्यांनी मला पत्र दिलं की तुमची माहिती तयार आहे आणि घेऊन जाण्यात यावी. त्याच्यानंतर मी परत ग्रामपंचायतमध्ये बऱ्याच वेळेला गेलं तर ते उपस्थित नव्हते. त्यावेळेला मी परत अर्ज दिला की सद्यस्थितीला हे उपस्थित नाहीत, त्यांचं हालचाल रजिस्टर मिळावी. आणि त्याचबरोबर मी ज्यावेळेला व्हिजिट केलं त्यावेळेला ग्रामपंचायतमध्ये गेलं त्यावेळेला व्हिजिटर बुक मला मिळण्यात यावी म्हणून कर्मचाऱ्यांच्याकडे मी मागणी केली. तर त्यावेळेला कर्मचाऱ्यांच्याकडनं सुद्धा असं सांगण्यात आलं की इथं व्हिजिटर बुक नाही आहे, बँकेत काय ते ज्या पद्धतीने तुम्ही मागताय रजिस्टर ते सुद्धा नाही आहे. तर मी स्वतः त्यांना अर्ज दिला की मी ज्यावेळेला आलं त्यावेळेला स्वतः ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हजर पाहिजे होते आणि त्यांनी जर बाहेर ग्रामपंचायतीच्या कामानिमित्त जर बाहेर गेलेले असतील किंवा शासनाच्या कामानिमित्त बाहेर गेलेले असतील तर त्यांनी त्यांच्या हालचाल रजिस्टरमध्ये हे नोंद करून जाणं गरजेचं होतं. आणि त्याचबरोबर मी स्वतः ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर ज्या कारणासाठी आलो आहे ते व्हिजिटर बुक म्हणजे अभ्यागत जो रजिस्टर असतो त्याच्यात मी नोंद करून जाणार आहे म्हटलं तर ते मला मिळालं नाही. आणि त्याच्यानंतरसुद्धा मला परत एक पत्र मिळालं की तुमचं जे काय माहिती आहे ती माहिती तयार आहे आणि ते घेऊन जाण्यात यावी. आणि त्यावेळेला परत मला 4723 पानाऐवजी 5001 पानं आहेत असं कळवण्यात आलं. ती माहिती मी घेतल्यानंतर मी जे माहिती ते बघितले तपासून बघितलं तर 5001 पानामध्ये जवळपास 30-35% माहिती चुकीची किंवा काही कोरी पानं आणि जे मी माहिती मागितली नाही त्याचं जे काही गरजेचंच नाही ते माहिती मला देऊन आर्थिक भुर्दंडात मला ते पाडण्यात आलं आहे. आर्थिक पिळवणूक, आर्थिक छळ आणि मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा ह्या प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे याचा जाहीर निषेध मी प्रथमतः व्यक्त करतो. आणि त्याच अनुषंगानं मी 4 ते 5 दिवसापूर्वी गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्र दिलं की हा सगळा प्रकार झालेला आहे आणि याची चौकशी करून तुम्ही कारवाई करण्यात यावी. आणि त्याचबरोबर जे काय संबंधित अधिकारी आहेत ग्रामसेवक अधिकारी त्यांनी या पद्धतीने मला वागणूक दिलेलं आहे त्याची चौकशी व्हावी. परंतु ते आज क्रांती दिनाचं जो 9 तारीख आहे 9 ऑगस्ट तारीख आजच्या दिनांकाचं मी निवेदन दिलं होतं. परंतु आता सध्या तरी आत्तापर्यंत तरी कोणी या ठिकाणी फिरकलंसुद्धा नाही. म्हणजे ह्या सगळ्या परिस्थिती पाहता म्हणजे सर्वसामान्य माणसांचं काही यांना देणं घेणं नाही आहे आणि ह्या सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि ग्रामपंचायतमध्ये जे काही प्रचंड पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे त्या अनुषंगानेसुद्धा 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं मी स्वतः एक आंदोलन करत आहे. कारण त्याच्यावरती आम्ही चौकशीसाठी सुद्धा आम्ही पत्र दिलं ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची. आणि अनिल भारमल हे ग्रामविकास अधिकारी होते तत्कालीन काळात, त्यांच्या कारकिर्दीतील सगळे माहिती आणि चौकशी करण्यात यावी अशी मी निवेदन दिलं होतं. गटविकास अधिकारी त्याच्यानंतर काही गौण खनिजा बाबतीत काही विषय होते ते सुद्धा तहसीलदार, तलाठी, त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याचे जे काय उपअभियंता आहेत यांच्याकडे दिलं होतं. परंतु ढोबळमानाने एक असं उडवाउडीचं उत्तर किंवा एक काहीतरी तोंडाला पाणी पुसण्याचा एक बहाणा करून तसली कागदपत्र मला देण्यात आलं ह्या चौकशीचे. परंतु रितसर चौकशी अजून गटविकास अधिकारी त्याच्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून काही करण्यात आलं नाही. त्यामुळे या सगळ्यांची चौकशी पहिला व्हावी आणि त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतीच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी इतर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातून एक समिती स्थापन करून किंवा इतर अधिकाऱ्यांच्याकडून करण्यात यावी. आणि ह्या संबंधित जे चौकशी करण्याचा अधिकार किंवा ते जे काय कर्तव्य गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित प्रशासनाचा आहे तो त्यांनी केलं नाही. त्यामुळे त्यांचीसुद्धा चौकशी करण्यात यावी, त्यांच्यावरती शिस्तभंग करण्यात यावी अशी आमची एक माफक अपेक्षा आहे. आणि त्याच पद्धतीनं जो ग्रामपंचायतीचा प्रचंड पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे असा आम्हाला एक संशय आहे त्याची सखोल चौकशी इतर राज्यातील अधिकाऱ्यांनी करावी
ह्या सगळ्या अनुषंगानं आम्ही हे निवेदन दिलेत आहे. आणि त्याच पद्धतीनं आज 9 ऑगस्ट रोजीसुद्धा अजून आज तागायत ह्या वेळेपर्यंत आत्तापर्यंत तरी कोणी या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करताना कोणी रिस्पॉन्स केलं नाही. त्यामुळं सर्वसामान्यांचं पिळवणूक करणं, आर्थिक आणि शारीरिक आणि मानसिक त्रास छळ करणं हा सगळा जो काय प्रकार आहे हा स्पष्टपणे दिसत आहे. आणि त्यामुळं मी आमचा हा जो आजचा लाक्षणिक उपोषण आहे हे जे काय गट विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काय कोणी अधिकारी असू देत ते येऊपर्यंत त्यांनी आम्हाला तो आश्वासन देऊपर्यंत आम्ही इथनं काय हटणार नाही आणि लाक्षणिक उपोषण हे आमचं चालू राहील. दिनानिमित्त अंकुश पाटील यांनी 1 दिवसाचं लक्षणीय उपोषणाचं सुरुवात केलेली आहे. पंचायत समितीसमोर अब्दुलाट ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी माहिती अधिकारी अंतर्गत माहिती मागितली होती, परंतु त्यांना प्रशासनाने वेळेत माहिती दिली नाही आणि जी माहिती दिली ती चुकीच्या पद्धतीने दिली. जर करता कारभार स्वच्छ आणि पारदर्शक झाला असेल तर माहिती देण्यात व लपवण्यात काही अर्थ नाही. माहिती अधिकाराचा वापर करून त्यांनी जी माहिती मागितली त्यांना खऱ्या अर्थानं माहिती द्यायला पाहिजे होती. कोणी सर्वसामान्याला असून दे संविधानिक पद्धतीनं त्याला माहिती अधिकारांतर्गत माहिती देण्याचा अधिकार आहे आणि त्या लोकशाही पद्धतीनं जर करता माहिती त्यांना वेळेत द्यावी प्रशासनाने आम्ही विनंती केली सुद्धा, परंतु त्यांनी पळवाट काढून ज्या गोष्टीसाठी त्यांनी माहिती अधिकार अर्जाअंतर्गत माहिती मागितली ती त्यात पळवाट काढून चुकीच्या पद्धतीने त्यांना माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा जी योग्य माहिती आहे ती त्यांना वेळेत द्यावी व आम्ही कोणावरही आरोप करणार नाही. कारण येणाऱ्या 15 ऑगस्ट दिवशी त्यांचं परत जिल्हा परिषदेचं आंदोलन त्यांनी आणि परत केलेलं आहे. तरी ग्रामपंचायतीमध्ये जर करता कारभार स्वच्छ झाला असेल, पारदर्शक झाला असेल तर माहिती देण्यासाठी ते पळवाट का काढत आहेत व लपवत का आहेत हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे आमची शंका आहे की जर करता चुकीच्या पद्धतीने कारभार झाला असेल किंवा चुकीचं काहीतरी निर्णय झाला असेल त्याच्यामुळे ते माहिती लपवत असल्यामुळे प्रशासनाला त्या झालेल्या 3 वर्षातील कारभाराची व 15 वित्त आयोगाच्या ग्रामनिधीच्या खर्चाच्या चौकशीची मागणी आम्ही मागणी करत आहोत व आंदोलन केलेल्या अंकुशला आम्ही पाठिंबा देत आहोत.